नमस्कार. वैचारिक पुराणामध्ये आपलं स्वागत आहे. आज 31 डिसेंबर म्हणजे 2024 365 दिवस जो काळ असतो तो संपणार आहे आणि उद्या 2025मध्ये 365 दिवस आपल्याला मिळणार आहेत. आपण 365 दिवसामध्ये खूप गोष्टी येतात जातात. म्हणजे हा 365 दिवसाचा काळ जरी बघितला ना तो खूप म्हणजे कमी वाटतं, पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात. म्हणजे चढ-उतार तर इतके असतात की आपल्याला प्रत्येक दिवस एक वर्षासारखा वाटतो आणि कधी संपेल याची वाट बघतो. पण तोच दिवस ज्या वर्षी संपतो, ज्यावेळेस संपतो त्यावेळेस वाटतं की 305 दिवस कसे संपले हे अजिबात नाही समजलं. आणि आता पुढच्या 365 दिवसाचा आपल्याला हिशोब लावायचा आहे. प्रत्येक दिवसाला, प्रत्येक आठवड्याला, महिन्याला किंवा 6 महिन्याला जर काय काय करायचं आहे, काय काय नाही हे आपण सुरुवातीला ठरवतो आणि तसं होतं. काही जणांचं होत नाही, काही जण करण्याचा प्रयत्न करतात आणि काही जण सक्सेसफुली करतात सुद्धा. प्रत्येकाचं त्या वर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्टचा हिशोब आपण सुरुवातीला करतो आणि तसाच जगण्याचा प्रयत्न आपण शेवटपर्यंत म्हणजे हा 1 वर्षाचं टार्गेटमध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये आपण खूप गोष्टी गमावतो, खूप गोष्टी कमवतो आणि प्रत्येक वर्ष प्रत्येकासाठी सेपरेट असतो. म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे 2024 हा माझ्यासाठी वेगळा, 2025 माझ्यासाठी वेगळा असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 2024मधल्या घडलेल्या गोष्टी 2025मध्ये रिपीट नाही करायच्या किंवा चांगल्या गोष्टी घडल्या असेल तर तसंच कंटिन्यू गोष्टी आपण करायचा प्रयत्न करायचा. ठरलेले एम्स, टार्गेट कंप्लीट करणं, एम ठरवणं, ते कितपत पूर्ण होते त्याच्याकडे लक्ष देणं, हे प्रत्येकाचं म्हणजे एक वेगळं ध्येय असतं. आणि आजचा दिवस म्हणजे सगळ्यासाठी धाकधुकीचा दिवस असतो आहे. कारण आता उद्या काय करायचं आहे, वर्षभर काय करणार आहे, प्रत्येकाचं ठरलेले टार्गेट असते. कोणी पेपर पेन घेऊन लिहायला बसतं की मला हे मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं असे 4-5 पॉईंट तर प्रत्येकाचे असतात आणि त्यातले किती पॉईंट होतात ते ज्याचे त्यालाच माहीत. पण वर्षाच्या शेवटी जे आपण केलं आहे त्याचं समरी करणं आणि वर्षाच्या सुरुवातीला आणि पुढचा वर्ष 365 दिवस आपण काय करणार आहे ह्याची समरी लिहून काढणे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण ज्यावेळेस लिहून काढतो त्यावेळेस आपल्या प्रत्येक मनातल्या भावना त्याच्यामध्ये असतात. घडलेल्या चुका आपण तिथं नोंद करतो आणि ती चूक परत घडू नये म्हणून त्याच्यावरती काम करतो. सो तसंच मला असं वाटते की 2024मध्ये जे काही आपल्यासोबत घडले चांगल्या वाईट गोष्टी ते एका पेपरवरती लिहून काढावं आणि 2025मध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, काय घडायला पाहिजे किंवा आपल्यामध्ये चांगली गोष्टी कोणत्या आहेत जी की आपण बदलायला पाहिजे हे त्याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे आणि तसं करण्याचा प्रयत्न करायचा. पण चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो आणि चुकीच्या गोष्टी हे तर माहीतच आहे, चांगल्या सगळं इझिली म्हणून जातात आणि त्यालाच आपण चुकीच्या गोष्टी म्हणतो. सो प्रत्येकाने एक आपापले एम ठरवा की 2025 आपल्यासाठी काय असणार आहे, आपल्याला काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय नाही करायचं. म्हणजे इझिली ते 365 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं ना तर खूप लवकर, खूप छान आणि खूप हॅपीली जाईल. आणि ह्याच्यामध्ये अचानक खूप गोष्टी घडतात स्वतःचे की तसं आपल्याला आपलं आउटपुट होणार पण नाही आहे. पण काय हरकत आहे एखाद्या म्हणजे आपलं असं असतं की आपण उद्या उठणार आहे की नाही हे माहीत नसताना पण आपण मुद्दामून रात्री अलार्म लावतो. कधी कधी उठतो, कधी कधी नाही. तसंच आपलं हे 365 दिवसाचं कॅल्क्युलेशन असणार आहे आणि तसं आपण करणार आहे. छोटे छोटे एम्स, छोटे छोटे टार्गेट्स ठेवून ते कंप्लीट करत ते अचीव करायचं आणि परत 2026मध्ये म्हणायचं की अरे 2025मध्ये खरंच जे ठरवलं होतं ते केलेलं. सो आजपर्यंत ज्या चुका झाल्या, ज्या गोष्टी आपण करू शकलो नाही, ज्या गोष्टी आपल्याला वेळ असून आपल्याला ते करता आलं नाही, त्या आता ह्या नव्याने नवीन प्रकारे 2025मध्ये करायला काहीच हरकत नाही. कारण वेळ गेली जरी असली तर ती येणार पण असते. म्हणजे 365 आपल्या लाईफमधले गेले, पण 365 आपल्याकडे परत येणार आहेत. त्या 365 दिवसामध्ये आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे हे ठरवायचं आणि ते करायचं. सो 2025चं रिव्होल्यूशन प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे. 2025चं रिझॉल्युशन्स आपण काय लिहिणार आहेत, काय करणार आहेत हे ठरवा, करा, बी हॅपी. आणि जे काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडलं असेल, चुकीचं घडलं असेल, ते सगळं 2024मध्ये पाठीमागे सोडून 2025मध्ये नव्याने सुरुवात करा. सगळं काही छान होतं आणि ट्रस्ट द प्रोसेस. म्हणजे माझ्यासाठी ही खूप गोष्ट म्हणजे योग्य ठरलेली आहे. मी ज्यावेळेस खूप थकते, गोष्टी माझ्याकडून होत नाहीत असं वाटतं, त्यावेळेस मी ते सगळं लेट गो करते आणि ठरवते की ट्रस्ट द प्रोसेस. वेळ गेल्यानंतर खूप गोष्टी बदलतात. त्याच गोष्टीमध्ये गुरफटत बसलो, त्याच गोष्टीमध्ये राहिलो तर ती वेळ जात नाही आणि आपण ते चुकीच्या पद्धतीने घालवायचा प्रयत्न करतो.
सो ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील, झाल्या असतील, ते तिथे सोडा. 2025साठी नव्याने सुरुवात करा. सगळ्या गोष्टी खूप छान होतील, खूप छान होणारच आहेत आणि ते आपल्या विधिलिखित आहेत, त्या गोष्टी घडणारच आहेत, पण त्याला नाही बदलू शकत. सो आहे त्या दिवसाचं कॅल्क्युलेशन करून आहे ते दिवस खूप व्यवस्थित, खूप छान, खूप मजेशीर जगा. बी हॅपी आणि स्टे हेल्दी. बाय. थँक्यू.